आज आपण तांदळाचं पीठ न वापरता हाताने पारी न करता गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवतोय। त्यासाठी 1 वाटी आंबेमोहर तांदूळ घेतला आहे। बाउलमध्ये काढायचं, 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यामध्ये पाणी घालायचं, 5 तास तांदूळ भिजवून घ्यायचा। भिजवलेला तांदूळ एका चाळणीमध्ये काढायचा, त्यातील सर्व पाणी निथळून घ्यायचं। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा, अर्धी वाटी पाणी घालायचं आणि एकदम स्मूथ असं हे वाटून घ्यायचं। राहिलेलं अर्धी वाटी पाणी सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, ते मिक्स करून यामध्ये मिक्स करायचं। 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे। त्यानंतर या मिश्रणामध्ये 1 चमचा तूप, थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं। कढईमध्ये आधीच पाणी उकळून घेतलं आहे, त्यामध्ये ही कढई ठेवायची आणि मध्यम आचेवरती 3 ते 3.5 मिनिटं हे पीठ छान असं उकडवून घ्यायचं। 3 ते 3.5 मिनिटात उकड तयार होते। झाकण ठेवून सारण तयार करून घ्यायचं। सारणामध्ये 1 चमचा तूप घालायचं, त्यामध्ये 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घालायचं, परतून घ्यायचं। अर्धी वाटी गूळ घालायचा, तो सुद्धा परतून घ्यायचा। वरून 1 चमचा खसखस आणि वेलची पावडर घालायची, मिक्स करून घ्यायची। सारण तयार आहे। तोपर्यंत उकड सुद्धा थंड झाली आहे। आता उकड परातीमध्ये काढून घ्यायची, थोडासा ओलसर हात करायचा आणि उकड 7 ते 8 मिनिटं मळून घ्यायची। मळलेल्या उकडीतील थोडीशी उकड घ्यायची, त्याचा गोळा तयार करायचा, पारी लाटून घ्यायची, त्यामध्ये सारण भरायचं आणि पारीच्या ज्या कडा आहेत ना, त्या सुरुवातीला आतल्या बाजूला नंतर बाहेर अशा दुमडायच्या आणि मोदकाचं तोंड बंद करायचं। परफेक्ट अशा कळ्या तयार होतात। त्यानंतर स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी उकळून ठेवलंय। स्टीमरच्या वरच्या भांड्यात रुमाल ठेवायचा, त्यावरती मोदक ठेवायचे, वरून केसर काड्या घालायच्या, 12 मिनिटं वाफवून घ्यायचे। मस्त उकडीचे मोदक तयार।